ये इकडे दारू बुडवलेस हा ते जाणार त्यांच्याकडे सगळ्यांच्याकडे. कसलं दुःख बघा हे झालं. आत्ता वाजता सकाळी एवढी वाजत नव्हती. 5:30 पाणी आलं. 5:30 पाणी आलेलं ते उठलेलं की नाही तेवढं वाजत नव्हतं. हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर आता गणपतीला आम्ही गावाकडे आलेलो आहे, तर तिथलं रुटीन मी थोडंसं तुम्हाला दाखवते. वांगे डाळ घालायची काय शेंगदाण्याचा कुटाणा शेगडी थोडी जोडा. तर गावाकडे कसं कसं आमचे सकाळची कामं असतात ते मी तुम्हाला सांगते. तर आमच्या गावाकडे कधी सकाळी पहाटे 5:30ला पाणी येते, त्यामुळे सकाळी 5:30ला पासून कधी दिवस चालू होतं. तर पाणी भरलं, त्यानंतर मी व्हरांड्यातला झाडू मारला आणि चार्लीला तिथं बसायलासाठी पोतं वगैरे हंतरून ठेवलं. इथे माझी आंघोळ झाल्यानंतर मी आता एका बाजूला वांग्याची भाजी फोडणीला टाकते आणि एका बाजूला अण्णांसाठी मोडं उकडलेले. तर बाहेर आईने झाडू मारलेल्या दारात आणि तिथं रांगोळी चाललेली आहे त्यांची. योगिताने सगळ्यांना चहा वगैरे दिलेला आणि ती आता स्वतःच आवरायला गेलेली. योगिता अगं त्यांच्या कुकरला ठिकाणी वगैरे सांगितलं मी पाणी घातलं मला किती काय उचलून पण बघितलं आवाज घालून भाऊ पास आहे बनते त्यांनी पण बघायचं किती होत नाही तुम्ही बरं सांगितलं ते दुसरा फ्लेक्स बॉक्स आहे एक वायर पाहिजे असं खाली अजून जरासं हे असतं खाली काय हे खालचं चौकोन कवर झालं खालचं पाया. तर हे बघा हॉलमध्ये आमच्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन केलेलं आहे. तिथं आम्ही गणपती बाप्पाला बसवतो. तर हे रात्रीच बनवलं होतं. रात्री 12:30 वाजले असतील हे पूर्ण व्हायला, कारण आम्ही सगळेजण कधी रात्रीच आलो होतो गावाकडे. आईने जेवण बनवून ठेवलं होतं, कारण आमचे कसे यायचे टायमिंग नसते. आमची वर्कशॉपची कामं झाल्यानंतर आम्ही बाहेर पडतो, भयांचे बँक वगैरे झाल्यानंतर ती बाहेर पडतात, त्यामुळे शक्यतो वेळच होतो. त्यामुळे आईने जेवण बनवून ठेवलं होतं. जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे झाली, त्यानंतर डायनिंग टेबलवर आम्ही कधी गणपती बाप्पाला बसवतो. त्यामुळे टेबल वगैरे बाहेर ठेवून त्यानंतर डेकोरेशनला सुरुवात झाली होती. त्यामुळे ते आवरायला 12:30 वाजले. तर इथं मी भाजी एका बाजूला फोडणीला टाकल्यानंतर चपातीला पीठ मळून ठेवलं होतं. आता भाजी दुसरीकडे ठेवलेले आणि आता योगिता चपात्या लाटून देते आणि मी भाजून घेते. तसं म्हणायला गेलं तर आमच्या पूर्ण गावाला कधी आदल्या दिवशीच गणपती येतो, कारण दुसऱ्या गावचे जे कुंभार असतात का नाही ते आदल्या दिवशी येतात आणि घरी देऊन जातात. मम्मीचा फोन आहे पाण्याचं तांब्या आणलाय 72चं आहे. क्या लागे फोटो पुढे यावेळी गणपती बाप्पा 7 दिवसासाठी आलेले आहेत. तर इथं आत घेतल्यानंतर आमच्याकडे जे ब्लाऊज पीस असतं भगव्या कलरचं त्याचं फेटा टाईप असं टोपी केली जाते आणि ते डोक्यावर टाकून त्यांना आणलं जातं. त्यानंतर जे काय हार वगैरे पूजा वगैरे असते ती केली जाते.
त्यानंतर तुमचे जे काय प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते. फळं ठेवतात, काही जण दिवाळीचा फराळ असतो तो ठेवतात, पानाचे 5 विडे ठेवले जातात, त्यानंतर सुकं खोबरं आणि गूळ असं वाट्यामध्ये ठेवलं जातं. पूजा केली जाते आणि रोज सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला 5-5 आरत्या बनल्या जातात. किलो घंटी गणपती बाप्पा आरती वगैरे झाल्यानंतर जे काय प्रसाद असतो आमच्याकडे गणपती येतात की नाही त्या दिवशी गव्हाची खीर बनवली जाते. मग मोदक तुम्ही कधी पण गणपती जाई तोपर्यंत एखाद्या दिवशी बनवतात. तर आज आमच्याकडे गव्हाची खीर असते पण संध्याकाळी असते, दुपारनंतर बनवायला चालू करतात. सकाळचं गहू वगैरे थोडंसं असं पाणी लावून ठेवतात अर्धा 1-2 तास, त्यानंतर मिक्सरला एखादी अशी भरड करून घेतात आणि मग पाण्यात भिजवून ठेवतात आणि मग खीर बनवली जाते. तर आरती झाल्यानंतर प्रसाद वगैरे झाल्यानंतर पाऊस होता म्हणून थोडंसं आम्ही 10-15 मिनिट थांबलो होतं, कपडे भिजवून ठेवली होती. पाऊस कमी आल्यानंतर पाऊस काय की नाही थोडा वेळ यायचा थोडा वेळ जायचा, 2 दिवस एकसारखा असा पाऊस होता. म्हणजे 5 मिनिट पण पाऊस कधी थांबत नव्हता, असं झिरमिट चालूच असायचं. आणि मग 5 मिनिट झिरमिट झालं की मग एकदम कधी मोठा यायचा. मग थोडासा पाऊस कमी आल्यानंतर लगेच आम्ही दोघी कपडे भिजवून ठेवली होती म्हणून आम्ही म्हटलं आता लगेच धुवून द्यायचं, कारण दुपारनंतर म्हटलं का नाही पाऊस कमी दे का पाऊस कमी दे असं म्हटलं तर कधी नंतर कंटाळा येतो. तर आम्ही बाहेर तिथं दोघी जणी कपडे धुवत होते, तर आई इथे शेंगा भाजत होत्या. पोरांना आमचा उपवास आहे, सगळे जे काही पदार्थ करायला का नाही तो जास्तच करायला लागतं. कारण एवढा आता उपवास जरी म्हटलं ना तरी अर्धा किलोपेक्षा जास्त 1.25 किलो वगैरे असं शाबू भिजत घालायला लागते. कारण आमचा उपवास असला तरी सगळी खिचडी वगैरे खातात, त्यामुळे सगळं जे काय बनवायचं असेल ते जास्तच प्रमाणात बनवलं जातं. तर इथे आता आमचे कपडे धुवून झाल्यानंतर आम्ही वर कणी उन्हात घालायला आलेलो आहे. सकाळचंच आईने दार झाडतानाच घरातलं सगळं झाडून वगैरे झालं होतं, त्यामुळे जवळजवळ आमची सगळी कामं झाली होती. हलकं हलकं आजवर म्हणजे वाटते ब्लाऊज केली. कसला खेळ उनो म्हणजे काय असते? आपल्या हाताला कार्ड संपवायची. कशी संपवायची? आणि त्याच्यात प्रत्येक वेगवेगळे कार्ड असतात, म्हणजे स्किप असतं, म्हणजे मला स्किप होऊन जाणार +4 कलर सांग काय कलर कोणाबरोबर शपल कोणाबरोबर. तर इथे बघा इथे आता शाबू परतून झालेले, थोडंसं वेपर्स वगैरे पण तळून झाले. त्यानंतर आम्ही फराळ केला सगळ्यांनी मिळून आणि भांडी वगैरे ओटा वगैरे साफ झाल्यानंतर आम्ही आता आमच्या इकडे पण घर आहेत, म्हणजे असं भावकीची घरं असतात ना, ती गावात एक गल्ली आणि इथं वर कणी आमच्या म्हणजे माझ्या सासऱ्यांचे 2 भाऊ वगैरे असं बाजूला राहतात.
तर हे माझे 3 नंबरचे दीर आहेत, तर ते आले होते. त्यांच्यासोबतच आम्ही कधी घरातल्यांना भेटायला चालवले. चला तर ह्यासोबतच आजचा ब्लॉग पण मी इथंच बंद करते. तुम्हाला जर माझा आमच्या गावाकडचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर धन्यवाद.